आपण देवाला सुद्धा फसवणारी माणसं आहोत. देवघर घरात असताना आपल्याला लाज वाटते का हो भांडणं करायला, वाईट बोलायला, शिव्या द्यायला, खोटं बोलायला? म्हणजे जी कच्ची आहेत, जी थोडी खराब झालेली आहेत, पूजेची फळं म्हणतात त्याला, आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आणि असं म्हटलं जातं की श्रावण या महिन्यात जर तुम्ही साधना केली तर ती अधिक प्रभावी असते. तर असं का म्हटलं जातं? श्रावण म्हणजे संयम. आपल्या जीवनामध्ये संयम आला पाहिजे. म्हणून श्रावणामध्ये तपाला महत्त्व दिलंय, श्रावणामध्ये नियमांना महत्त्व दिलंय, दिलंय. श्रावणामध्ये उच्चारांना महत्त्व दिलंय, श्रावणामध्ये श्रवणाला महत्त्व दिलंय. दिलंय. मंत्र म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. मंत्र म्हणजे ऊर्जा आहे. मंत्रांमध्ये खूप मोठी ताकद आहे. 108 वेळा, एवढं 11 वेळा केलं तर चालेल का? अरे मोबाईलमध्ये 4-4 तास घालवतोस आणि 108 वेळा जास्त वाटतं. श्रावण महिन्यात आपण उपवास करतो तर त्यामागे नेमकं काय आध्यात्मिक कारण आहे? अहो मी अशी लोक असे महाभाग बघितले, साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी उपवास करतो. आपण देवाला तेवढ्यातच गुंडाळून ठेवलंय. देवाला 1.25 किलो पेढे वाटले की मला हे मिळेल. जर एक बेलाचं पान देवाला अर्पण केलं तर 3 जन्मांच्या पातकांचा नाश होतो. थंड पाणी फ्रीजमधलं असेल तरी चालेल, पण जर पिंडीवरती अर्पण केलं ना तर शिव लवकर प्रसन्न होतात. या महिन्यामध्ये जेवढं द्याल तेवढं मिळेल. आणि खूप मोठ्या गोष्टी नका देऊ, साध्या गोष्टी आहेत. काय सांगितलंय?